ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. महाराजांचा जन्म व राजघराणे. विश्वगौरव विभूषित जलयोगी सिद्धयोगी हठयोगी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा स्वय अवतारी जन्म 19व्या शतकाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात मंदुरे या गावी झाला. ऐतिहासिक पराक्रमाची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या चुलकी चालुक्य सम्राट पुलकेशी वंशवेलीतील इतिहास प्रसिद्ध कुलवंत क्षत्रिय सरदार पाटणकर राजकुळात श्रीमंत बाजीराव रवळोजी हुजूरवाड्यात स्वामी गगनगिरी महाराजांचा जन्म झाला. महाराजांचे पाळण्यातले नाव श्रीपती गणपतराव पाटणकर. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या मातोश्रीचे नाव सौ विठादेवी व पिताश्रीचे नाव श्रीमंत गणपतराव भाऊसाहेब पाटणकर. महाराजांच्या ज्येष्ठ भगिनींचे नाव अनुसया होते. त्यांच्या भगिनींचा विवाह म्हसवडच्या श्री दत्तात्रय माने यांच्याशी झाला व त्या राजघराण्यात आनंदाने नांदू लागल्या. पुढे एक अघटित घटना घडली. महाराजांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांच्या मातोश्री सौ विठादेवीचा तर वयाच्या 5व्या वर्षी पिताश्री गणपतरावांचा स्वर्गवास झाला आणि बालवयातच महाराज पोरके झाले. परमपूज्य महाराजांच्या बालवयात एक अलौकिक प्रकार घडला. बाल श्रीपाद 5 वर्षाचे असताना एका तळ्याजवळ आपल्या बालसवंगड्याबरोबर चेंडूचा खेळ खेळत होते. खेळता खेळता चेंडू तळ्यात जाऊन पडला. तळे अतिशय खोल असून पाण्याने तुडुंब भरलेले होते. तळ्यात पडलेला चेंडू काढण्याकरिता बाल श्रीपादाने तळ्यात उडी घेतली. श्रीपादाने उडी मारलेली पाहून त्यांच्याबरोबर खेळणारे बाल सवंगडी भयभीत झाले. तळ्याभोवती सर्वजण गोलाकार उभे राहिले. तळ्यात एकदृष्टी लावून श्रीपाद पाण्याच्या वर येण्याची आतुरतेने वाट पाहू लागले. बराच वेळ झाला तरी श्रीपाद पाण्याच्या वर येईना म्हणून सवंगडी चिंतातूर झाले. तब्बल 3 तासांनी बाल श्रीपाद तळ्याबाहेर आले. श्रीपादास पाहून सर्व बाल सवंगड्यास आनंद झाला. परंतु 3 तास जलाशयामध्ये खोलवर तळाशी बाल श्रीपाद काय करीत होते, हे जिवंत कसे राहिले हे कोणालाच कळले नाही. जेथे पिढ्यानपिढ्या हरिभक्ती तेथे नारायण अवतरती. उद्धार कुळाचा करीती घेऊन या जन्म. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. जय गगनगिरी. दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. जय गगनगिरी.